जलगांव महापालिका की महासभा में देखने को मिला एक बेहद अनोखा और ध्यान आकर्षित करने वाला विरोध। शहर के ऐतिहासिक मेहरून तालाब के प्रदूषण और जल समस्या की ओर प्रशासन का ध्यान केंद्रित करने के लिए भाजपा की नगर सेविका वैशाली पाटिल ने एक अनूठा तरीका अपनाया। उनके इस अनोखे पहनावे पर लिखा हुआ था, मेहरून तलाव वाचवा, सांडपाणी थांबवा आणि बाप्पा अशा पाण्यात विसर्जित होणार का? आम्हाला माफ कराल का? मेहरून तालाब में बिना किसी प्रक्रिया के सीधे गंदा पानी छोड़े जाने के कारण तालाब के प्रदूषण का मुद्दा बेहद गंभीर हो चुका है। आगामी गणेशोत्सव के मद्देनजर भगवान गणेश के विसर्जन को ध्यान में रखते हुए नगर सेविका वैशाली पाटिल ने मांग की है कि प्रशासन इस पर तुरंत सख्त कदम उठाए और उचित उपाय करे। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव। आमचा प्रभागातलो मेहरूनचा भाग आहे, तिथं 16 ते 17 पाईपांद्वारे सांडपाणी सोडलं जात आहे। तर ते अत्यंत चुकीचं आहे, कारण की टॉयलेटचं पाणी सांडपाणी तिथे जात आहे आणि तिथंच गणपती विसर्जन होतात। तर मागच्या वेळेस उपमहापौरांनी तिथं भेट दिली होती, आम्ही त्यांना तक्रार केली होती, त्याप्रमाणे ते आले, पण अधिकारी तिथं हजर होते, त्यानुसार कामही सुरू झालं, पण ते काम खूप संत गतीने चालतंय। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्यातलेच काही झाडीचे शुक्राचार्य आहेत की त्यांनी ते काम थांबवून ठेवलेलं होतं। तर मला आयुक्त साहेबांना मी आज विनंती केली की आपण लवकरच गणपती उत्सव येतोय, दुर्गोत्सव येतोय, तर त्या पार्श्वभूमीवर आपण युद्ध पातळीने लवकरात लवकर आदेश देऊन हे अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम पूर्ण जर करून घेतलं तर जे दूषित पाणी मिसळतंय आणि ज्याच्याने थोडं कुठेतरी गणपती विसर्जनाला गालबोट लागेल, हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील आणि तलावही दूषित होतोय त्या सांडपाण्यामुळे। तर सगळं याच्यावर एकच उपाय आहे की लवकरात लवकर अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम करणं। आणि मी त्याविषयीच आयुक्त साहेबांना विनंती केली की आपण कृपा करून युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करून घ्या, कारण येत्या 15-20 दिवसांमध्ये गणपती बसतील आणि त्यानंतर 10 दिवसांनी गणपती विसर्जन होईल आणि लगेच दुर्गा देवीचा पण उत्सव सुरू होतो। तर या पार्श्वभूमीवर मी त्यांना विनंती केली की आपण हे काम लवकरात लवकर पूर्ण करा।